न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगर मध्य मंडळ व वैद्यकीय आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत आज प्रभाग क्रमांक 12 मधील देना विजय आरोग्य वर्धिनी केंद्र PNT कॉलनी त्र्यंबक रोड येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व फीत कापून करण्यात आले। शिबिराचे आयोजन भाजपा मध्य मंडळ व वैद्यकीय आघाडी नाशिक महानगर यांच्या सौजन्याने संगीताताई जाधव, रोहिणी नायडू, रोहिणी रक्टे यांनी केले। या प्रसंगी शिवाजी गंगुर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या या सेवा उपक्रमातून समाजाशी जोडले जाणे आणि नागरिकांच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे हा उद्देश साध्य होत आहे। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने देना विजय कॉलनीमध्ये आज सशक्त नारी अभियान राबवण्यात येत आहे। यासाठी आमच्या महानगरपालिकेतील भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष संगीताताई जाधव, रोहिणीताई नायडू, आमच्या रोहिणी रक्टे, डॉक्टर जायभावे, श्री दिनेशराव जाधव हे सर्व आज इथे उपस्थित आणि मोठ्या प्रमाणात इथे महिलांचा प्रतिसाद लाभलेला आहे। सकाळपासनं गर्दी इथे डोळ्यांची तपासणी व त्या महिला संबंधित जे आजार आहेत त्या सगळ्यांची तपासणी या ठिकाणी चालू आहे आणि यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणावर निश्चितपणे लाभ घेतलेला आहे। अजूनही काही लोक दिवसभरात येतील। त्याचप्रमाणे आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण जो सेवा पंधरवडा आयोजित केला आहे, या सेवा पंधरवडा अंतर्गत आमच्या महिला पदाधिकारी रोहिणीताई नायडू, संगीताताई जाधव आणि रक्तेताई आणि सर्व इथले मेडिकल डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, UPSC देनालक्ष्मी या ठिकाणी आम्ही जो कॅम्प आयोजित केला, खरोखरच खूप लोकांना याचा फायदा होणार आहे। या आरोग्य शिबिरामध्ये तळागाळातले सर्व लोकांनी या ठिकाणी फायदा घेत आहेत आणि मी खरोखरच त्यांचं पुन्हा आभार मानतो। विशेषतः आमच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांचं आणि आमच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अजिता साळुंके मॅडम, त्यांची टीम, डॉक्टर जायभावे, वागचौरे मॅडम, इतर पण डॉक्टर, डोळ्यांचे डॉक्टर, आमचे ज्येष्ठ नगरसेवक गांगुडे साहेब, आमच्या प्रदेशाचे सहसचिव डॉक्टर प्रशांत पाटील सर, या सर्वांचं मी आभार मानतो। कारण निश्चितच आपल्या मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सेवा सप्ताह आयोजित केला आहे। कारण मोदीजींनी आम्हाला सांगितलं की माझा वाढदिवस सेवा करून तुम्ही सप्ताह साजरा करायचा। मी धन्यवाद पुन्हा एकदा मी आमच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो। धन्यवाद। भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा 75 वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने मध्य नाशिकमध्ये आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये हे आरोग्य शिबिर भरवण्यात आलेले आहे। आपण इथे जरूर बघाल, इथे भरपूर गर्दी झालेली आहे आणि या निमित्ताने जे काही पेशंट असतील त्यांना योग्य पद्धतीने तपासून त्यांना योग्य असे औषधं पण दिले जातील आणि हे पूर्ण नाशिकमध्ये हे शिबिर होतच आहे आणि त्या निमित्ताने आपले जे नागरिक आहे त्यांची सुविधा झालेली आहे। हे सर्व करताना आमचे जेवढे कार्यकारिणी आहे किंवा पदाधिकारी आहे यांचं सर्वांचं सहकार्य असल्यामुळे अतिशय चांगला आरोग्य शिबिर झालेलं आहे। धन्यवाद। आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। संगीताताई जाधव यांनी शिबिराचे यश नागरिकांच्या सहभागामुळेच शक्य झाल्याचे सांगून पुढेही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला। नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा अध्यक्ष मध्य मंडळ संगीता जाधव।
खरं नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला सेवा पंधरवडा घ्यायला सांगितलं आहे. त्यात आम्हाला वेगवेगळे उपक्रम दिले. त्यातलाच हा आजचा एक उपक्रम आहे सेवा आरोग्य केंद्र, जे आपण सगळीकडे उभारलेत आणि आम्ही लोकांना सगळी सेवा त्यांच्या जागेवर, त्यांच्या वास्तू तिथे आहेत तिथे आम्ही पोहोचवतोय आणि त्यांना सांगतोय की तुम्ही सगळं तुमच्या आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे, काय मेडिसिन घेतले पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही सगळ्या योजनांचं पण आम्ही आमचं हे करतोय की मोदीजींच्या योजना चांगल्या आहेत त्या पोहोचवतोय आणि हे सगळे आरोग्य जे सगळ्या दिवसभर सेवेसाठी उपलब्ध असतात त्याची सगळ्यांनी खरं सेवा घेतली पाहिजे. एवढीच आम्ही सगळ्यांपर्यंत म्हणजे आम्ही हा सगळ्यांपर्यंत हा निरोप पोहोचण्याची ही आजची आमचा प्रयत्न आहे. आज आमच्याकडनं डोळ्यांची तपासणी आहे, परत वेगवेगळ्या आजारांवर आहे, जे महिलांचे रिलेटेड आजार आहेत त्यांच्यावर तपासणी आहे, आयुष्यमान भारत कार्ड आहेत किंवा जे आरोग्य म्हणजे सेवा आहेत की तुम्हाला कुठल्या कुठल्या सेवा दिल्या जातील आरोग्य केंद्रातून त्यांची माहिती पण देतोय आणि सगळं चेकअप करून त्यांना काय काय त्रास आहे आम्ही ते लिहून घेतोय. शिबिरामध्ये डॉक्टर चंद्रशेखर नामपूरकर, डॉक्टर प्रशांत पाटील, डॉक्टर अनुजा वाघचौरे, डॉक्टर प्राजक्ता पवार, डॉक्टर संदीप जायभावे, डॉक्टर स्नेहल शेटे, डॉक्टर अनिता साळुंखे, डॉक्टर कल्याणी हेंबाडे व डॉक्टर तेजस काकडे आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची मोफत तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन दिले. यावेळी वसंत दौलतराव उशीर, शिवाजी गंगुर्डे, सुरेश अण्णा पाटील, सोनाली श्रीपाल डबक यांसह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्यातील या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे अनेकांनी या शिबिराचा लाभ घेत आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न केला.